नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जीएसटी आणि इतर प्रलंबित विधेयकांसाठी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं शतकोत्तर रौप्य जयंती वर्ष, समता आणि सामाजिक न्याय वर्षातल्या उपक्रमांसाठी 125 कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. साठेबाजांवरील कारवाईनंतर लासलगाव बाजारात कांद्याची आवक वाढली, भावातही किंचित घसरण. जागतिक बाजारातल्या मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अस्थिर, मात्र दिवसअखेर किंचित सुधारणा. रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातल्या गैरव्यवहार प्रकरणी 6 अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात एसीबीकडून गुन्हे दाखल. कोकणात यापुढे कोळशावर आधारित वीज प्रकल्प येणार नाहीत, ऊर्जा मंत्र्यांचं आश्वासन. आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी नावांची घोषणा. आणि आता सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर विधेयकासारखी इतर महत्त्वाची प्रलंबित विधेयकं मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली. विरोधी पक्षांनी विधेयकांमध्ये आवश्यक सुधारणा सुचवल्या तर केंद्र सरकार त्यांचं खुल्या मनानं स्वागत करेल. त्यादृष्टीनं सरकारनं विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलणीही सुरू केली आहेत, असं नायडू म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत व्हायला होणाऱ्या विलंबामुळे देशाचं मोठं नुकसान होतंय. विशेषतः रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांचा अपेक्षाभंग होतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या संदर्भात नायडू यांनी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली. मात्र विधेयकातल्या सर्व सुधारणांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय सहमती दर्शवायला काँग्रेसनं नकार दिलाय. भूसंपादन आणि बांधकाम क्षेत्र नियमन यासारखी विधेयकं अत्यंत महत्त्वपूर्ण असून विरोधी पक्षांनी देशाच्या हितासाठी केंद्र सरकारला सहाय्य करावं, असं आवाहन नायडू यांनी केलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाला यावर्षी तातडीनं सुरुवात करणं तसंच राज्यामध्ये समता प्रतिष्ठान स्थापन करणं या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या निकषात न बसलेल्या साखर कारखान्यांना एफआरपी अर्थात रास्त आणि किफायतशीर मूल्याची उर्वरित रक्कम देता यावी यासाठी सॉफ्ट लोन योजना राबवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्याच बैठकीत झाला. या निर्णयामुळे पात्र ठरणाऱ्या कारखान्यांना कर्जापोटी 187 कोटी 76 लाख रुपये उपलब्ध होणार असून त्यावरील 5 वर्षाच्या व्याजाची रक्कम शासन भरणार आहे. रेल्वेसाठी डिझेल आणि कोळशाऐवजी पर्यावरणपूरक इंधन निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. मुंबईत आज भारतीय उद्योग आणि हवामान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. जीवाश्म इंधन हे रेल्वेसाठी महत्त्वाचं आहे, मात्र या इंधनामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते, त्यामुळे पर्यायी इंधनावर विचार सुरू असल्याचं प्रभू म्हणाले. रेल्वेसाठी अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करून ही सेवा अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठीही रेल्वे मंत्रालय प्रयत्न करत आहे. विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेवर भर देत विद्युत ऊर्जेचा वापर कमी करण्याचाही सरकारचा मानस असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. रेल्वेच्या अतिरिक्त जागेचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्याला पर्यावरण संवर्धन आणि विकास या दोन्ही बाबींची गरज आहे. यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जा आणि इतर साधनांविषयी अधिकाधिक संशोधन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कांद्याचा अवैध साठा करणाऱ्या साठेबाजांविरोधात राज्य शासनानं कठोर कारवाई सुरू केल्यानंतर लासलगाव बाजारामध्ये आज कांद्याची आवक वाढली. त्यामुळे कांद्याचे दरही प्रति क्विंटल 800 रुपयांनी कमी झालेत, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी आज दिली. मात्र पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये कांद्याचं नवं पीक बाजारात येऊ शकणार नाहीये, त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासेल, असंही त्यांनी सांगितलं. भाववाढ रोखण्यासाठी सरकारनं कांद्याची आयात करायचा निर्णय घेतलाय. मात्र देशात कांद्याला मोठी मागणी असल्यानं आयात केलेला कांदाही पुरेसा ठरणार नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. जागतिक बाजारातल्या पडझडीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजही दिवसभर अस्थिरच होता.
बाजार उघडताना सुमारे 350 अंकांनी सावरलेल्या निर्देशांकात नंतर तब्बल 400 अंकांची घसरण झाली। मात्र बाजार बंद होताना पुन्हा 290 अंकांनी सावरून निर्देशांक 26,032 अंकांवर स्थिरावला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सतत चढउतार सुरूच होती। दिवसअखेर निफ्टी 71 अंकांनी वधारून 7,880 अंकांवर बंद झाला। चीनच्या चलनाच्या अवमूल्यनामुळे जागतिक बाजारात कालपासून घसरण सुरू आहे। दरम्यान शेअर बाजारातले चढउतार ही तात्पुरती स्थिती असल्याचं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस मुंदडा यांनी म्हटलंय। मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते। शेअर बाजाराच्या स्थितीकडे रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून गरज पडल्यास त्यात हस्तक्षेप केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या स्मारक उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही वर्ष वास्तव्य केलेलं लंडनमधलं घर खरेदीसाठी राज्य सरकारनं शीघ्र गतीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। स्वतंत्र भारताला राज्यघटना देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असलेल्या लंडन शहरातल्या एका वास्तूची खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आपल्या हालचालींना गती दिली आहे। डॉक्टर आंबेडकर यांच्याशी राज्यातल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या नागरिकांचं असलेलं भावनिक नातं लक्षात घेऊन राज्य सरकारनं हे घर खरेदी करण्याचा निर्धार केला आहे। त्यासाठी घराच्या एकूण किमतीच्या 10% म्हणजेच 3 कोटी रुपये सरकारनं आगाऊ स्वरूपात त्या घराच्या मालकाला दिले आहेत। मात्र खरेदीसाठी होत असलेल्या वेळकाढूपणाला कंटाळून लंडनमधील घरमालक डगलस स्माइली यांनी घराची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिल्याचं वृत्त आहे। मात्र त्यानंतर घर खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। त्यासाठीच्या कराराचं आदानप्रदान करून त्याची कागदपत्र लवकरात लवकर राज्य सरकारला दिली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। थँक्यू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीने पुनीत झालेलं जे लंडनमधलं घर आहे त्याच्या खरेदीची प्रक्रिया ही राज्य शासनाने या वर्षीच्या अगदी सुरुवातीपासूनच सुरू केली होती। पण आता अगदी ऑगस्ट संपत आला तरी सुद्धा जो एक वेळ लागला तो नेमका कशामुळे लागला? या संदर्भामध्ये आम्ही 3 फेब्रुवारी 2000 मध्ये राज्य शासनानं राज्य मंत्रिमंडळानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरामध्ये राहत होते ते घर राज्य शासनानं खरेदी करावं या संदर्भातला निर्णय घेण्यात आला। आणि त्याच्यानंतर जी कार्यवाही ती कार्यवाही सुरू करण्याचं त्याप्रमाणे घरमालकाला आपल्याला जी रक्कम द्यायची होती त्यांनी आम्हाला जी आस्किंग प्राइस सांगितली होती 31 कोटी, तर त्या संदर्भामध्ये आम्ही 2 व्हॅल्युअर त्याच्यात नेमले होते। एक सेडॉन म्हणून आम्ही जे सॉलिसिटर नेमलेला होता त्याच्या सेडॉनच्या मार्फत आम्ही एक सर्वेअर त्याच्या ठिकाणी नेमलेला होता। दुसरा इंडियन हाय कमिशननं आम्हाला एक सर्वेअर दिला होता। तर या 2 सर्वेअरचं सर्वे आल्यानंतर जी आस्किंग प्राइस त्यांनी जी दिली ती आस्किंग प्राइस जी योग्य आहे किंवा नाही किंवा किती किंमत द्यायची त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता। आम्ही लंडनला पण त्या संदर्भात गेलो होतो, परंतु आम्हाला जे सॉलिसिटरनं आम्हाला जो सर्वेअर नियुक्त करून दिला होता तर साधारणतः तो सर्वेअरचा रिपोर्ट आमच्याकडे लवकर आला। मे महिन्यामध्ये आमच्याकडे 20 तारखेच्या दरम्यान तो रिपोर्ट आला। दुसरा इंडियन हाय कमिशननं जो रिपोर्ट आम्हाला जो सर्वेअरचं जो व्हॅल्युएशन द्यायचं होतं तो रिपोर्ट यायला आम्हाला वेळ लागला। साधारणतः तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे तो सर्वेअरचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट विषय आल्यामुळे त्या ठिकाणी वेळ झाला, परंतु राज्य सरकारकडून त्याच्यामध्ये कुठेही उशीर झालेला नाही आहे आणि म्हणून त्याला थोडासा वेळ लागला। आता राज्य सरकारची यापुढची नेमकी जी आता मला वाटतं कराराचा आदान प्रदानाची प्रक्रिया होणार आहे पुढच्या 2 दिवसात ती नेमकी काय? याच्यानंतर राज्य सरकार आता त्यांनी आम्हाला जो आम्ही त्या संदर्भामध्ये ऑलरेडी इंडियन हाय कमिशन जे आमचे त्या ठिकाणी मध्यस्थ आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या संदर्भातला जो हुकार आहे आस्किंग प्राइस त्यांनी जी म्हटलेली आहे ती आस्किंग प्राइस आपण देण्यासंदर्भात आमचं या झालेलं आहे आणि त्या संदर्भात तिकडची सकारात्मक भूमिका इंडियन हाय कमिशननं आम्हाला कळवलेली आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भातला जो करार आहे तो करार आता आम्ही 2 दिवसात साधारणतः होईल आणि त्यानंतरचा एक्सचेंज ऑफ कॉन्ट्रॅक्टची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करून राज्य सरकार ते घर घेण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलेल। मग हे करार कधीपर्यंत पूर्ण होईल आणि ती वास्तू आपल्या ताब्यात कधी येईल? साधारणतः आम्ही जो एक अंदाज ठरवतो की कमीत कमी 4 सप्टेंबर पर्यंत एकूण
जो करार आहे तो झाला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जर थोडाफार विलंब लागला काही गोष्टींचा तर साधारणतः 25 सप्टेंबर पर्यंत ही संपूर्ण प्रोसेस आम्ही करून राज्य शासनाच्या ताब्यात हे घर येईल. त्यानंतर योजना काय असेल? कारण इंदू मिलच्या जागेचा प्रश्न जो आता अगदी मार्गी लागत आलेला असला तरी त्याचंही अजून भूमिपूजन झालेलं नाही. आपण लंडनमध्ये वास्तू घेतोय. राज्यातल्या जनतेच्या दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर नेमका काय फायदा होऊ शकेल? हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी म्हटले जातात. या देशातील समस्त बहुजनांचे कैवारी म्हटलं जाते. त्यांनी स्वतःचं आयुष्य या सामान्य दलित, शोषित आणि बहुजन समाजासाठी खर्च घातलं. त्याच्यामुळे आणि हे सार्वभौम ही जी लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही आपण मानतो त्याचे प्रतीक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन, बरेचसे लोक त्यांच्याकडे ईश्वर की देव असल्यासारखे, जो दुर्बल समाज आहे, जो शोषित घटक आहे, तो त्यांच्याकडे त्या पद्धतीनं पाहतो. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांच्या जनभावना मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरी राहत होते, तो घर लिलावात जेव्हा निघाला होता तेव्हा राज्य सरकारनं तो घर खरेदी केला पाहिजे या संदर्भात अनेकांनी राज्य सरकारकडे मागणी केली. मागील 2 वर्षापासून तो प्रस्ताव तसाच पडून होता. आमची सरकार आली आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं का हे घर घेतलं पाहिजे, लोकांच्या जनभावनेचा आदर केला पाहिजे. तर त्या दृष्टीनं आम्ही कार्यवाही केली आणि लगेच जानेवारी महिन्यामध्ये त्या संदर्भातलं आम्ही लेटर ऑफ इंटेंट पाठवलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातली सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्ही ती कार्यवाही केली. त्याच्यामुळे जनभावनेचा आदर आणि जे दलितांचे मशिहा म्हटले जाते, या देशातील बहुजनांचे मशिहा म्हटले जाते, ते लंडनमध्ये ज्या घरात शिकत होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये राहत असताना त्यांचं एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी त्यांचं मोठं मेमोरियल व्हावं या जनभावनेचा आदर लक्षात घेऊन आपण ते घर घ्यायची कार्यवाही खरं. पण ते घर प्रत्यक्ष ताब्यात आल्याच्या नंतर स्मारक कशा प्रकारचं असेल आणि त्याच्यापासून एक प्रेरणा मिळावी संपूर्ण जगाला आणि भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, यासाठी नेमक्या काय योजना आहेत? त्या संदर्भात एकदा घर खरेदीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी राहत होते का युरोपात अनेक ठिकाणी ते राहत होते. तर युरोपातील किंवा पाश्चात्य देशातील लोकांना परमपूज्य बाबासाहेब हे कोण आहेत हे पण माहीत व्हावं, किंवा लंडनमधून भारतातून जी अनेक पोरं त्या ठिकाणी शिकायला जातात, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जातात, या सर्वांना किंवा बरेचसे लोक आज भारतातून लंडनमध्ये फिरायला जातात, तर या सर्वांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते त्याचं वेगळं एक कुतूहल आहे. तर ते सर्व लोकांना त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्या दृष्टीनं त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं मेमोरियल निर्माण व्हावं, त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक निर्माण व्हावं असा उद्देशाने त्या ठिकाणी जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अनेक पोरं शिकत असतील त्या पोरांना त्या ठिकाणी राहता येईल का या संदर्भातला एकूण विचार हे घर खरेदी झाल्यानंतर आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी मग राज्य सरकार असेल, इंडियन हाय कमिशन असेल किंवा तिथंची अनेक आंबेडकराईट्स संस्था काम करतात, फॅबो असेल किंवा अजून जे महाराष्ट्रामध्ये जे अनेक सामाजिक चळवळीशी जुळलेले लोक आहेत त्या सर्वांची एक समिती तयार करून त्यानंतर संपूर्ण कार्यवाही अशा समितीच्या मार्फत त्या ठिकाणी कशा प्रकारचा स्मारक उभारावा त्या संदर्भातली कार्यवाही करण्यात येईल. आणि ही वास्तू मूळ रूपात त्याचं जतन करावं, त्याचं संवर्धन करावं, याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. नक्की त्या संदर्भातले जे वास्तूचं संवर्धन करावं यासाठी इंडियन हाय कमिशन त्या ठिकाणी असेल आणि मी जी म्हटली ती समिती पण त्या ठिकाणी कार्य करेल, तेव्हा समितीचं पण काम त्या ठिकाणी असेलच. मला असं वाटतं इंडियन हाय कमिशनचं भारतीय जो उच्चायुक्त आहे त्यांचं एक खूप महत्त्वाचं योगदान याही पुढच्या काळामध्ये असणार आहे, आतापर्यंत सुद्धा होतं, त्याबद्दल काय सांगाल? इंडियन हाय कमिशननं या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका आतापर्यंत पार पाडली आहे. भविष्यात पण त्यांचं सहकार्य आम्हाला असंच राहील, कारण आता महाराष्ट्र सरकारनं जरी ती वास्तू खरेदी केली तरी पण महाराष्ट्र सरकार वेळोवेळी त्या ठिकाणी जाणार नाही. तर त्यामुळेच त्या ठिकाणी इंडियन हाय कमिशन मग त्या ठिकाणी समिती, एखादी दुरुस्ती त्या ठिकाणी आलं किंवा स्मारक कशा रीतीनं उभारायचं, भविष्यामध्ये त्याचं जतन कशा रीतीनं केलं जाईल, या सर्वांची देखभाल करण्याचं काम, या सर्वांवर पाहण्याचं काम, किंबहुना त्याच्यावर नियंत्रण जरी करायचं काम इंडियन हाय कमिशनच्या माध्यमानं होईल. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत इंडियन हाय कमिशनची भारतीय उच्चायुक्ताची जी सकारात्मक भूमिका राहिली अशीच सकारात्मक भूमिका भविष्यात पण राहील.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जेव्हा चर्चा होते तेव्हा आंबेडकरी जनतेच्या मनातला जो अगदी त्याला जोडून असलेला प्रश्न आहे तोच मी तुम्हाला आता यापुढे विचारणार आहे. मुंबईमध्ये दादरमध्ये सुद्धा स्मारक व्हायला पाहिजे अशी खूप जुनी मागणी आहे. आपण ती तत्वता मान्य केलेलीच आहे, त्या दृष्टीने काही पावलं सुद्धा उचललेली आहेत. त्याची नेमकी पूर्तता होणार कधी? नक्की या संदर्भात आम्ही म्हटलं की राज्य सरकार अत्यंत सकारात्मक आहे आणि त्या संदर्भात पण आम्ही कार्यवाही करणारच आहोत. आणि हे जे लंडनमधलं स्मारक आहे त्याचंही लोकार्पण कधीपर्यंत होऊ शकेल? साधारणतः आता 125वी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वर्ष आहे, समता व न्याय वर्ष म्हणून आम्ही साजरा करत आहोत. त्याच्यामुळे या वर्षातच या लंडनमधील जे स्मारक आहे बाबासाहेबांचं त्याचं लोकार्पण व्हावं अशी सर्वसामान्यांची पण भावना आहे आणि आमच्या सरकारची पण भावना आहे, आदरणीय मुख्यमंत्र्यांची पण भावना आहे. त्याच्यामुळे या भावनेचा आदरच आम्ही करून सर्वांच्या सहमतीनं या 125व्या जयंतीच्या वर्षातच या वास्तूचं लोकार्पण केलं जाईल. या जयंती वर्षानिमित्त जे विविध कार्यक्रम राज्यभरात आयोजित होणार आहेत त्यासाठी 125 कोटी रुपयाच्या निधीच्या मंजुरीचा निर्णय आजच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. या निर्णयाबद्दल आणि जे उपक्रम आपण वर्षभर राबवणार आहोत त्याबद्दल काय सांगाल? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची 125वी जयंती आम्ही यावर्षी समता व न्याय वर्ष म्हणून साजरी करत आहोत आणि त्या संदर्भामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीच्या 125 कोटी रुपये राज्य सरकारनं त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 125 कोटीपैकी 100 कोटी रुपये त्याच्यामध्ये मत्ता निर्माण व्हावी, 25 कोटीमध्ये जे अनेक कार्यक्रम आहेत घ्यावं असं सरकारनं ठरवलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये त्या बाबतीतली जी आमची भूमिका आहे त्या ठिकाणी आम्ही इंदू मिलच्या जागेचा पण शुभारंभ त्या ठिकाणी करता येईल, तो शुभारंभ करणे किंवा केंद्र सरकारनं स्थापन केलेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण असा एखादा प्रतिष्ठान निर्माण करणे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी जे निगडीत असलेले ऐतिहासिक स्थळ आहेत त्या ऐतिहासिक स्थळांना त्यांचं सौंदर्यीकरण करून त्यांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे अशा अनेक गोष्टींचा आम्ही यामध्ये समावेश केलेला आहे. निवडक काही दलित वस्त्यांना घेऊन त्याच्यासाठी त्या डॉक्टर आंबेडकर स्मार्ट दलित वस्त्यांचा निर्माण करता येईल का, जसं स्मार्ट सिटी जशा निर्माण करण्याचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जसा एक ह्या केलंय तशा प्रकारचे दलित वस्त्यांचा आपल्याला विकास करता येईल का या संदर्भात पण आम्ही विचार करतात. अशा प्रकारचे अनेक कामं या शासकीय केवळ एक उत्सवी आणि एका दिवसापुरताचा कार्यक्रम न करता स्थायी स्वरूपाचा आणि काहीतरी लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवतील असे अनेक कार्यक्रम आपण या निमित्ताने करणार आहोत. या संदर्भामध्ये असे अनेक कार्यक्रम आहेत. आम्ही ठरवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक असे जे स्मार्ट दलित गावं तर निवडणारच आहोत, परंतु जेवढ्या आमच्या तालुक्या आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण स्वयंरोजगाराचे संदर्भामध्ये कौशल्य विकासाच्या संदर्भानं 125व्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी 125 बेरोजगारांना आपल्याला रोजगार देता येईल का या संदर्भातला पण विचार आहे. असे अनेक कार्यक्रम आम्ही तर असे अनेक कार्यक्रम यावर्षी घेण्याचा ठरवलेला आहे आणि नक्कीच मला वाटते या कार्यक्रमाच्या माध्यमानं परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांची 125वी जयंती मोठ्या उत्साहानं संपूर्ण देशात व संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये समता व न्याय वर्ष म्हणून साजरी व्हावी आणि संपूर्ण जनमानसाच्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही जावं अशी आमची भूमिका या मागची आहे. खरं मला वाटतं या निमित्ताने आपण केवळ राज्यात आणि देशात नाही थेट लंडनपर्यंत आणि लंडनच्या रूपातून पूर्ण जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचारधन आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाची जी एक वेगळी उंची आहे ती या निमित्ताने आपण जगासमोर मांडू. आपण इथे आलात आणि आमच्याशी या एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ येत्या 2 सप्टेंबरला सर्व कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला महाराष्ट्र लोकशाही आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे अशी माहिती या आघाडीचे संयोजक प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. कामगार कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार आहे, या बदलांना आमचा विरोध आहे असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या स्थितीचाही विचार करावा अशीही मागणी या संपात केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. डाव्या पक्षांसह अंगणवाडी आणि घरेलू कामगारही या आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती आंबेडकरांनी दिली. राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकार याबाबत
ठोस निर्णय घेत नाही असा आरोप काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केलाय। राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नसल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये आज जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनापूर्वी देशमुख आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांनी पत्रकार परिषद घेतली। पाण्यासाठी कायदा आहे असं सांगत लातूरला पाणी मिळालंच पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली। केंद्र आणि राज्य सरकारविरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनंही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रखर निदर्शनं करण्यात आली आणि काळ्या फिती बांधून शासनाच्या निर्णयांचा निषेध करण्यात आला। माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, विधानसभा सदस्य आणि जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय, त्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसनं आज काळ्या फिती लावून आंदोलन केलं। माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, त्यांना मोफत बियाणं द्या, दुष्काळी मदत तात्काळ खात्यात जमा करा अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आमदार पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पर्दाफाश आंदोलन करण्यात आलं। केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपा सरकारनं आजवर एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही अशी टीकाही त्यांनी केली। भाजपाला महापालिका निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन कदम यांनी आंदोलनापूर्वी झालेल्या काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या मेळाव्यामध्ये केलं। कोकणामध्ये यापुढे कोळशावर आधारित वीज प्रकल्प येणार नाहीत, तसंच भविष्यात कोळशावरच्या प्रस्तावित वीज प्रकल्पांना मान्यताही दिली जाणार नाही असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। मात्र कोळशावर आधारित असलेले चालू प्रकल्प बंद केले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। ते आज रत्नागिरीत बोलत होते। यापुढे सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेनेत असलेला गैरसमज लवकरच दूर होईल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला। जैतापूरमध्ये काही आपले शिवसेनेचा एक वेगळा त्याच्यात मुद्दा आहे, पण मला असं वाटतं हा मुद्दा सामंजस्याने निकाली निघेल, कारण काही गैरसमज त्यामध्ये झाले आहेत। समज गैरसमज दूर करणे ही जबाबदारी आहे आमची दोघांची, पण मला असं वाटतं की त्यामध्ये जे काही भूमिका आहेत, थोड्या वेगवेगळ्या भूमिका आहेत दोन पक्षाच्या, त्या भूमिकेतनं राज्य आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी जनतेला आणि राज्याला काय अपेक्षित आहे त्या दृष्टीनं आम्ही दोन्ही पक्ष एकत्रितपणे विचार करू, पण निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करूनच त्याचा निर्णय होईल। अहमदनगर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना कर्ज आणि वीज बिलांची माफी द्यावी या मागणीसाठी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बायजाबाई जेऊर इथं रास्ता रोको आंदोलन केलं। शेती आणि पिण्याच्या पाण्याचं रोटेशन तात्काळ सुरू करावं, जनावरांसाठी चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती। जलसंपदा विभागामार्फत बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या कामांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी काही शासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज गुन्हा दाखल केला। रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा नदीवर धरण बांधण्याच्या कंत्राटामध्ये बनावट कागदपत्र सादर करून निविदा सादर करणाऱ्या FA एंटरप्राइजेस या कंत्राटदार कंपनीच्या भागीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। या कटामध्ये जलसंपदा विभागातले अधिकारीही सहभागी असल्याचं आढळून आलंय। या संदर्भात अधिक पुरावे गोळा करण्यासाठी कंत्राटदारासह सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची चौकशी तसंच त्यांच्या घरांची आणि कार्यालयांची झडती घेत आहेत असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलंय। धर्मावर आधारित जनगणनेची ताजी आकडेवारी आज जाहीर करण्यात आली। या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या 10 वर्षांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 0.8% वाढून 17,22 लाख झाली आहे, तर हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये 0.7% घट होऊन ती 96,63 लाख इतकी झाली आहे। जनगणना होऊन 4 वर्ष उलटल्यानंतर आता सरकारनं धर्मावर आधारित लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली आहे, मात्र जातीवर आधारित लोकसंख्येची आकडेवारी अद्यापही जाहीर झालेली नाही। उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती शौर्य पदकांचं आज मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक वितरण झालं।
औरंगाबादचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि नागपूर शहर सहपोलीस आयुक्त राज्यवर्धन यांना यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकानं गौरवण्यात आलं. मरणोत्तर जाहीर झालेली पोलीस शौर्य पदकं गडचिरोली जिल्ह्यातले पोलीस हवालदार परदेशी देवांगण, पोलीस नाईक गोविंद फरकाडे आणि पोलीस शिपाई मुन्शी पुंगाटी यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री राम शिंदे, शहर राज्यमंत्री रणजित देशमुख, अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी आणि पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि पोलीस आयुक्त राकेश मारिया उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी निवड समितीनं सुचवलेल्या नावांना क्रीडा मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी कुस्तीचे प्रशिक्षक अनुप सिंह आणि पॅरालिम्पिक खेळाचे प्रशिक्षक नवल सिंह यांच्या नावाला क्रीडा मंत्रालयानं स्वीकृती दिली आहे. हॉकीपटू रोमिओ जेम्स, टेनिसपटू शिवप्रकाश मिश्रा आणि व्हॉलीबॉलपटू टी.पी. नायर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युवा पिढीतलं क्रीडा नैपुण्य ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या लष्करी प्रशिक्षण महासंचालनालयाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारासाठी निवडण्यात आलंय. सामाजिक बांधिलकी सांभाळून खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कोल इंडिया लिमिटेडलाही गौरवण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचं वितरण येत्या 29 ऑगस्ट रोजी अर्थात जागतिक क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. आणि आता हवामानाचा आढावा. गेल्या 24 तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून पाऊस सुरू झाला. जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30 आणि किमान 25 अंश सेल्सिअस, नागपूर 34 आणि 23, पुणे 28 आणि 21, औरंगाबाद 31 आणि 22, नाशिक 25 आणि 21, कोल्हापूर 29 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 35 आणि 23 आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. जीएसटी आणि इतर प्रलंबित विधेयकांसाठी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शतकोत्तर रौप्य जयंती वर्ष, समता आणि सामाजिक न्याय वर्षातल्या उपक्रमांसाठी 125 कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. साठेबाजांवरील कारवाईनंतर लासलगाव बाजारात कांद्याची आवक वाढली, भावातही किंचित घसरण. जागतिक बाजारातल्या मंदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अस्थिर, मात्र दिवसअखेर किंचित सुधारणा. रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातल्या गैरव्यवहार प्रकरणी 6 अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात एसीबीकडून गुन्हे दाखल. कोकणात यापुढे कोळशावर आधारित वीज प्रकल्प येणार नाहीत, ऊर्जा मंत्र्यांचं आश्वासन. आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी नावांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.